नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संगीता जाधव. नुकतीच तुम्ही तुमची किंवा घरच्यांची ब्लड टेस्ट केली आहे का? आणि लिपिड प्रोफाईलचा रिपोर्ट पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे का? कोलेस्ट्रॉलचा आकडा थेट 400च्या पार गेलाय. थांबा, अजिबात घाबरू नका. माझ्याकडे येणारे अनेक पेशंट्स हा आकडा पाहताच घाबरतात आणि विचार करू लागतात की डॉक्टर, आता मला हार्ट अटॅक येणार का? आजचा हा व्हिडिओ तुमची हीच भीती दूर करण्यासाठी आहे. मी डॉक्टर संगीता जाधव आज तुम्हाला वैज्ञानिक संशोधन आणि आयुर्वेद यांच्या समन्वयातून समजावून सांगणार आहे की हा 400चा स्तर का गाठला जातो, याची लक्षणे काय आहेत आणि तुमची जीवनशैली, आहार आणि नैसर्गिक उपायांनी तुम्ही हे पुन्हा सामान्य कसे करू शकता. संशोधन सांगते की योग्य माहिती हीच तुमची सर्वात मोठी सुरक्षा आहे. उपायांवर बोलण्यापूर्वी एक डॉक्टर म्हणून मला तुम्हाला हे समजावून सांगणे महत्त्वाचे वाटते की कोलेस्ट्रॉल हा आपला शत्रू नाही. हा आपल्या यकृताने तयार केलेला एक चरबीयुक्त घटक आहे, जो पेशींच्या भिंती आणि हॉर्मोन्स तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. पण जेव्हा ते 400च्या पार जाते तेव्हा ते फक्त समोसे किंवा वडापाव, कचोरी खाण्याचा परिणाम नसतो. वैद्यकीय भाषेत आम्ही याला फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतो. ही एक अनुवांशिक स्थिती आहे जिथे तुमचे शरीर रक्तातून खराब कोलेस्ट्रॉल साफ करू शकत नाही. जर तुमच्या कुटुंबात कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचा इतिहास असेल तर तुम्हाला हे वारसाने मिळू शकते. मंडळी, कोलेस्ट्रॉलला सायलेंट किलर का म्हणतात? कारण सहसा याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण जेव्हा तुमचे एकूण कोलेस्ट्रॉल 400च्या पार जाते तेव्हा तुमचे यकृत आणि रक्त ती अतिरिक्त चरबी आणखी सांभाळू शकत नाहीत. तेव्हा ही चरबी तुमच्या शरीराच्या बाह्य अवयवांवर जमा होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया ती 5 मोठी लक्षणे जी तुम्ही आजच आरशात पाहिली पाहिजेत. 1. डोळ्यांजवळ पिवळे डाग. पहिले आणि सर्वात सामान्य लक्षण म्हणजे झेंथेलॅझ्मा. जर तुमच्या वरच्या किंवा खालच्या पापण्यांच्या कोपऱ्यांवर पिवळ्या किंवा केशरी रंगाचे मऊ डाग दिसत असतील तर सावध व्हा. ही कोणतीही साधी पुळी किंवा डाग नाही, तर थेट तुमच्या त्वचेखाली जमा झालेले कोलेस्ट्रॉल आहे. संशोधन सांगते की ज्या लोकांमध्ये ही लक्षणे असतात त्यांच्यात हृदयरोगाचा धोका 50% जास्त असतो. 2. गाठी आणि सूज. दुसरे लक्षण म्हणजे झेंथोमा. जेव्हा कोलेस्ट्रॉल 400च्या पार जाते तेव्हा ते तुमच्या नसांवर जमा होऊ लागते. तुमच्या बोटांच्या सांध्यांवर किंवा कोपऱ्यांवर पहा. तिथे वेदना नसलेल्या कडक गाठी जाणवत आहेत का? तुमच्या टाचेच्या मागच्या भागाला स्पर्श करा. जर तिथे सूज किंवा जाडगाठ जाणवत असेल तर हे फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलेमियाचे पक्के लक्षण आहे. 3. डोळ्यांत पांढरे वर्तुळ. तिसरे लक्षण तुमच्या डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये लपलेले आहे. याला कॉर्नियल आर्कस म्हणतात. जर तुमच्या डोळ्यांचा रंगीत भागाभोवती पांढरे, करड्या किंवा निळ्या रंगाचे वर्तुळ तयार झाले असेल तर हे या गोष्टीचे लक्षण आहे की चरबी तुमच्या डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये जमा होत आहे. जर तुमचे वय 45 पेक्षा कमी असेल आणि तुम्हाला हे वर्तुळ दिसत असेल तर तुमची कोलेस्ट्रॉल पातळी नक्कीच खूप जास्त आहे. 4. हात आणि पायांना मुंग्या येणे. तुमच्या हात आणि पायांना वारंवार मुंग्या येतात का? किंवा ते सुन्न होतात का? जेव्हा कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये प्लॅक तयार करून त्यांना अरुंद करते तेव्हा तुमच्या हात-पायांच्या नसांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचू शकत नाही. याला पेरिफेरल आर्टरी डिसीजची सुरुवात मानले जाऊ शकते. हा फक्त थकवा नाही तर तुमचे रक्त घट्ट होत असल्याचे लक्षण आहे. 5. पायात जडपणा आणि वेदना. 5वी आणि गंभीर लक्षण म्हणजे चालताना पायांच्या पिंजऱ्यांमध्ये किंवा पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना आणि जडपणा जाणवणे, जे थोडी विश्रांती घेतल्यावर बरे होते. याला डॉक्टरी भाषेत इंटरमिटंट क्लॉडिकेशन म्हणतात. हे तेव्हा होते जेव्हा पायांच्या धमन्या कोलेस्ट्रॉलमुळे 70% पर्यंत ब्लॉक होतात. 400+ कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांमध्ये हे लक्षण खूप सामान्य आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास अजिबात घाबरू नका, पण त्याकडे दुर्लक्षही करू नका. हे तुमच्या शरीराचे अलार्म सिस्टम आहे, जे सांगत आहे की तुमच्या रक्तात चरबीचा पूर आला आहे. आता वेळ आली आहे तुमच्या रिपोर्टसोबत डॉक्टरांना भेटण्याची आणि तुमची जीवनशैली बदलण्याची. जेव्हा कोलेस्ट्रॉल खूप जास्त असते तेव्हा ते धमन्यांच्या भिंतींवर प्लॅकच्या रूपात जमा होते. यामुळे रस्ता अरुंद होतो आणि हृदयाला रक्तपंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. जर हा प्लॅक फाटला तर ब्लड क्लॉट तयार होतो, ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.
धूम्रपान, लठ्ठपणा आणि मधुमेह हा धोका 20 पटींनी वाढवतात. जेव्हा तुमच्या रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉल 400च्या पार असते तेव्हा आता तुमचा आहार फक्त खाण्यासाठी नाही तर औषधासारखे काम करणारा असावा. आपण येथे थेराप्युटिक लाईफस्टाईल चेंजेस डाएटबद्दल बोलणार आहोत, जे वैज्ञानिकदृष्ट्या धमन्या स्वच्छ करण्यासाठी बनवले गेले आहे. जर तुम्ही डाएट सुरू करत असाल तर सर्वात आधी या शत्रूंना ओळखा. ट्रान्स फॅट्स हे बिस्किटे, फरसाण आणि बाहेरच्या समोसे कचोरीमध्ये असतात. हे थेट तुमचे खराब कोलेस्ट्रॉल 400च्या पार नेतात. दुसरं, सॅच्युरेटेड फॅट, रेड मीठ, लोणी आणि जास्त साय असलेले दूध. 400+ पातळी असलेल्यांनी हे आजच पूर्णपणे बंद केले पाहिजे. 3. रिफाइंड साखर आणि मैदा. जास्त साखर यकृताला उत्तेजित करते, ज्यामुळे ते आणखी जास्त कोलेस्ट्रॉल तयार करू लागते. आता अशा गोष्टींबद्दल बोलूया जे तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल झाडू मारल्यासारखे साफ करतील. विद्राव्य फायबर. ओट्स आणि जवमध्ये बीटा ग्लुकान असते. ते एक जेलसारखा पदार्थ तयार करते जो कोलेस्ट्रॉल शोषून शरीराबाहेर टाकतो. अक्रोड आणि जवस यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे तुमचे ट्रायग्लिसराइड्स कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. लसूण आणि कांदा यामध्ये ॲलिसिन आणि क्वेर्सेटिन असते, जे नसांमध्ये प्लॅक जमा होऊ देत नाहीत. 400+ कोलेस्ट्रॉल असलेल्यांसाठी सर्वात मोठी चूक असते ती म्हणजे तेलाची निवड. मोहरीचं तेल किंवा राईस ब्रॅन ऑइल सर्वात उत्तम आहे, पण लक्षात ठेवा, तेल कोणतेही असो त्याचे प्रमाण दिवसभरात 3 चमच्यांपेक्षा जास्त नसावे. तळण्याऐवजी अन्न वाफवून घ्या, उकळून घ्या किंवा ग्रिल करा. रस्सा असलेल्या भाज्यांवरून तेल तरंगणे ही तुमच्या हृदयासाठी धोक्याची घंटा आहे. दिवसातून किमान 2 फळे नक्की खा, विशेषतः पेक्टिन असलेली फळे जसे सफरचंद, संत्री आणि द्राक्षे. मंडळी, 400 पार कोलेस्ट्रॉलसाठी हे डाएट म्हणजे कोणतीही शिक्षा नाही, तर तुमच्या शरीराला नवसंजीवनी देण्याचा हा मार्ग आहे. जर तुम्ही हे 2 महिने प्रामाणिकपणे फॉलो केले तर तुमचा पुढचा रिपोर्ट तुम्हालाच थक्क करेल. आयुर्वेदात उच्च कोलेस्ट्रॉल हे कफदोष आणि आम साचण्याचे कारण मानले जाते. विज्ञान देखील या औषधी वनस्पतींना पुष्टी देते. कच्चा लसूण यातील ॲलिसिन यकृतामध्ये कोलेस्ट्रॉल तयार होण्यापासून रोखते. रोज सकाळी 1 ते 2 पाकळ्या रिकाम्या पोटी घ्या. दुसरे, मेथी दाणे. रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मेथीचे पाणी प्यायल्याने LDLमध्ये 15% ते 33% घट होऊ शकते. गुग्गुळ आणि अर्जुनाची साल. गुग्गुळ रक्त शुद्ध करतो आणि अर्जुनाची साल तुमच्या हृदयाच्या स्नायूंना लोखंडासारखे मजबूत बनवते. फक्त खाण्याने काम चालणार नाही, आपल्याला घाम गाळावा लागेल. कार्डिओ व्यायाम जसे की वेगाने चालणे किंवा सायकल चालवणे तुमच्या शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. तणाव आल्यावर शरीरात कॉर्टिसॉल वाढते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी आणखी बिघडवते. त्यामुळे योग आणि प्राणायाम तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा. जर कोलेस्ट्रॉल आनुवांशिक कारणांमुळे 400च्या पार असेल तर केवळ डाएट पुरेसे ठरणार नाही. इथे आधुनिक औषधे आणि नवीन तंत्रज्ञान जीवनरक्षक ठरतात. कधीही स्वतःहून औषध सुरू करू नका किंवा बंद करू नका. नेहमी एका हृदयरोगतज्ञाचा सल्ला घ्या. तर मंडळी, निष्कर्ष हा आहे की 400चा स्तर घाबरवणारा नक्कीच आहे, पण तो असाध्य नाही. योग्य आहार, आयुर्वेदिक औषधी वनस्पती, शिस्त आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या संयोगाने तुम्ही ते 100 ते 200च्या रेंजमध्ये नक्कीच परत आणू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझी माहिती उपयुक्त वाटली असेल तर ज्यांचा रिपोर्ट नुकताच आला आहे अशा लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची कोलेस्ट्रॉल पातळी किती आहे. तुमची डॉक्टर संगीता जाधव आज तुमचा निरोप घेतीये. घाबरू नका, योग्य पाऊल उचला, निरोगी रहा, सुरक्षित रहा.